नमस्कार मित्रांनो, आज मी बघा 40 वर्षापासून प्रॅक्टिस करीत आहे. 10 लाखाच्या वर रुग्णांना मी आज मार्गदर्शन पण केलेलं आहे, काउन्सिलिंग प्रॉपरली केलेलं आहे. पण एक गोष्ट मी काय ऑब्झर्व केली की जे लैंगिक समस्या असतात काय हे फक्त तुमच्या एकट्यांच्या असतात का? नाही, ह्या तुमच्या दोघांच्या लैंगिक समस्या असू शकतात. केव्हा केव्हा तुम्ही त्याच्यासाठी जबाबदार असू शकतात, केव्हा केव्हा तुमची पार्टनर पण जबाबदार असू शकते. अशा बऱ्याच माझ्याकडे स्टोरीज आहेत की ज्या पुरुषामध्ये म्हणजे त्यांच्यामध्ये दोष नसताना फक्त त्यांच्या मिसेसकडून त्यांना जितकी साथ हवी आहे तितकी साथ मिळत नाही, की ती दैविक असते किंवा त्याचे विचार वेगळे असतात किंवा ते या गोष्टीकडे थोडंसं दुर्लक्ष करतं किंवा तिला किळसपणा येतो म्हणून ती साथ देत नाही. अशा पण वेळेला भरपूर वेळा लैंगिक समस्या उद्भवू शकतात. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की जेव्हा केव्हा तुम्हाला लैंगिक समस्या उद्भवतात तर मला वाटतं तुम्ही एकटे माझ्याकडे क्लिनिकला येतात. तसं न करता जर प्रॉपर ॲज अ कपल आले तर आम्ही प्रॉपर कपल काउन्सिलिंग करून आम्ही तुम्हाला चांगली सेक्स थेरपी देऊ शकतो. आणि त्याच विषयावर आज तुम्हाला मी थोडक्यात सायंटिफिक माहिती द्यायचा या व्हिडिओद्वारा प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा ही मी विनंती करत असतो. आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करा ही पण तुम्हाला मी विनंती करतो. मित्रांनो, तर आजचा जो आपला विषय आहे की कपल काउन्सिलिंग का बरं महत्त्वाची आहे. कारण की लैंगिक समस्या जेव्हा केव्हा उद्भवतात त्याचं मूळ कारण शोधणं हे आम्हाला खूप गरजेचं असतं. जेव्हा ॲज अ कपल तुम्ही आमच्याकडे येता, 4 प्रश्न आम्ही तुमच्या मिस्टरांना विचारतो, 4 प्रश्न तुम्हाला विचारतो, तर तेव्हा आम्हाला थोडंसं गेस आम्ही करू शकतो किंवा आम्ही थोडंसं विचार करू शकतो की इथं दोष कोणाचा आहे. आणि बऱ्याच वेळा माझ्या क्लिनिकमधून असं बघितलं की पुरुषामध्ये काही दोष नसताना फक्त भीतीपोटी किंवा अँझायटी पोटी हे पुरुषाला थोडेसे इरेक्शनचे प्रॉब्लेम येत आहे किंवा याला प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन होत आहे. कारण बऱ्याच वेळा स्त्रिया एकदम डायरेक्टली बोलून जातात की नाही, तुमचं तर सॅटिस्फॅक्शन झालं, माझं झालंच नाही. आणि हे कुठेतरी माणसाला कुठे ना कुठे आपल्या म्हणजे माइंडमध्ये विचार करण्यासाठी नक्कीच प्रवृत्त करतं आणि त्याच्यामुळं केव्हा केव्हा त्यामुळे इरेक्टाईल डिस्फंक्शन पण होऊ शकतं. कारण बघा, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे कंट्रोल करणं हे बऱ्याच वेळा पुरुषांच्या हातामध्ये नसतं. कारण ते एका स्टेपवर असे पोचून जातात की तिथून खरोखर आपल्या शरीराला किंवा आपल्याला रिव्हर्स होणं एकदम इम्पॉसिबल असतं. फक्त आम्ही त्याला त्या स्टेजपर्यंत जाण्यासाठी हे किती डिले आपण करू शकतो त्यासाठी आम्ही तुम्हाला प्रॉपर काउन्सिलिंग करतो किंवा औषधी देतो आणि त्यामुळे तुम्हाला थोडासा वेळ पण भेटू शकतो. आणि बऱ्याच वेळा माझ्याकडे अशी पण आता परवा एक केस आली होती मुंबईला की त्या पुरुषाची जे मिसेस आहे ती खूपच जास्त म्हणजे दैविक असल्यामुळं ती बिलकुल म्हणजे समागमाच्या वेळेला तिचा बिलकुल इंटरेस्ट नसतो, रुची नसते, तिची साथ नसते. आणि त्यामुळं तो माझ्याकडे आला आणि तो मला बोलला की डॉक्टर साहेब, मला इरेक्टाईल डिस्फंक्शन प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनसारखे मला आजार झालेले आहेत. का बरं झालेले आहेत? कारण की हा जो पुरुष आहे हे आपल्या स्त्रियांची चुकी असताना, आपल्या पार्टनरची चुकी असताना पण हे आपल्यावर ओढून घेतो आहे. आणि त्यामुळं त्या सायकोलॉजिकल त्याला इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणा किंवा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन होत आहे. कारण की प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं जर कारण असेल, तुम्ही जर मला विचारलं, तर 2 सेक्शुअल ॲक्टिव्हिटीमध्ये किंवा 2 संभोगामध्ये किती मोठा गॅप तुम्ही ठेवता तितकं जास्त वीर्यपतन लवकर होतं. असे बरेच माझ्याकडे पेशंट येतात, डॉक्टर साहेब मी महिन्याला 1 वेळ करतो. अरे बाबा, तू महिन्याला जर 1 वेळ करत असतील तर नक्कीच या जगातील कोणत्याही पुरुषाचं विदिन अ स्पॅन 1 मिनिट इजॅक्युलेशन होणारच आहे. कारण तितके तुमच्या बॉडीमध्ये हार्मोन्स ॲक्युमुलेट झालेले आहेत, तितके तुमचे हार्मोन्स बॉईल होत आहेत, स्टिम्युलेट होत आहेत आणि तितकं तुमचं न्यूरोलॉजिकल स्टिम्युलेशन वाढलेलं आहे, तितके तुमचे फास्ट रिफ्लेक्सेस वाढलेले आहेत. तर याच्यामुळं तुम्हाला प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन होणारच आहे. तर प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन आमच्याकडे डेफिनेशन अशी आहे की वयानुसार जे आपल्याला आम्ही ठरवून दिलेलं आहे त्यानुसार त्या फ्रिक्वेन्सी प्रमाणे जर काम करत असाल आणि रेग्युलर बेसिसवर करत असाल, त्याच्यामध्ये पण तुमच्या पार्टनरची प्रॉपर साथ असेल तर तुमचं इजॅक्युलेशन लवकर होणार नाही, नाहीतर लवकर इजॅक्युलेशन होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. कारण की बऱ्याच वेळा मी बघितलं प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनसाठी तुम्हाला ट्रीटमेंटची गरजच नसते. फक्त आम्ही तुम्हाला काउन्सिलिंग करतो आणि तुमची फक्त फ्रिक्वेन्सी वाढवायचा सल्ला देतो तरी तुम्हाला फरक पडून जातो. तर मित्रांनो, ह्या ज्या लैंगिक समस्या ज्या असतात, माझा सांगण्याचा उद्देश एकच आहे की ह्या एकट्याच्या नसतात, ह्या दोघांच्या असतात. तर जेव्हा केव्हा तुम्हाला काही प्रॉब्लेम आले तर खरोखर तुम्हाला सांगतो की ॲज अ कपल काउन्सिलिंग, कपल थेरपी तुम्ही करून घ्या. कारण की जितकं प्रॉपर दोघांना एक्सप्लेन केलं, काही तिच्या मनामध्ये शंका कुशंका असतील किंवा तिचे मिथ असतील किंवा तिचे मिसअंडरस्टँडिंग असतील
तुमच्याबद्दल म्हणा किंवा सेक्शुअल लाईफबद्दल म्हणा, तर ते आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करतो. आणि बिईंग अ कपल थेरपी तुम्हाला रिझल्ट येण्याचे चान्सेस पण खूप जास्त होऊन जातात. तर मित्रांनो, केव्हाही तुम्हाला जर ट्रीटमेंट घ्यायची असेल तर तुमच्या शहरातील कोणत्याही क्वालिफाईड तज्ज्ञ डॉक्टरद्वारा प्रॉपर दोघांचं काउन्सिलिंग करून जर थेरपी तुम्ही घेत असाल तर मला वाटतं या लैंगिक समस्या मुळापासून नष्ट होतील. अदरवाईज फक्त तुम्ही एकटे येऊन माझ्याकडे ट्रीटमेंट घेत असाल तर या मुळापासून नष्ट होण्यासाठी थोडा तुम्हाला वेळ लागेल. धन्यवाद मित्रांनो.